किंबहुना भरत मुनींनी नायिकेने पापण्या किती वेळा ब्लिंक करावे ह्याचंही इतकं डिटेल आई गं. बापरे. पण खरं ती तर इनव्हॉलंटरी ऍक्शन असते. हो, पण त्यांनी साधारण एक सूत्र देऊन ठेवलं. 36 अध्याय. हं. त्या काळात एवढा ग्रंथ, प्रगल्भ ग्रंथ, ऑडिटोरियम कसं असावं, हो राजाने कुठे हो बसावं, का. राणीने कुठे बसावं, सेवकांनी कुठे बसावं, प्रजेने कुठे ऑडिटोरियम मध्ये बसावं, वेश्यांनी कुठे बसावं. बरं. ऍक्च्युली आपल्याकडे वेश्यांना समाजामध्ये बऱ्यापैकी रिस्पेक्टेबल मानाचं स्थान होतं पूर्वी. म्हणजे जर आता आपण ते आम्रपाली वगैरे ऐकतोच ना आपण. ऍब्सोल्युटली हो. आम्रपाली असेल किंवा मृच्छकटिकम हो, नाटकातली वसंत हो, सेना असेल, वसंत सेना. तर ते एक इकॉनॉमिकचा भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं. हम्म, हम्म, हम्म. तर त्यांनी कुठे नाटक आल्यावर बसायचं. मग अच्छा. राजाचं जर पात्र असेल, देवाचं जर पात्र असेल, तर त्यांनी संस्कृत बोलणं अभिप्रेत आहे. ओ. प्रजेच्या माणसाचं जर पात्र असेल तर त्यांनी प्राकृत बोलावं. अच्छा अच्छा अच्छा. तर हे सगळं त्यांनी इतकं सूत्रबद्ध केलेलं आहे आणि ते इतक्या जुन्या काळात. रसिक मोहिनी